तर गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आम्ही आज सकाळी 5ला उठून बघा कंकेश्वरला चाललोय. सगळीजण आहेत बघा. मार मार तू बघ जरा लक्ष दे. फोन घेऊन बघा वाजते का वरती बघ नाही तर बघा गाईज आम्ही सगळेजण आहे. आम्ही 7 जण आहे एकूण. आता चाललोय कंकेश्वरला. बघा आता आम्ही निघलोय. सगळी पोरा बसलीत आणि एक पोरगी आहे आमच्या. तर गाईज आम्ही पोचलोय आता. बघा आता चाललोय. आमचे 2 मेंबर असा आहेत. आम्हाला जेवढा वेळ लागेल त्याची दुप्पट वेळ त्यांना लागेल. हे बघा हेच ते दोघा आणि हा पण तिसरा हेच ते दोघा. आम्हाला जेवढा वेळ लागेल ना त्याची दुप्पट वेळ आणा लागेल चढायला. वाघ जखमी आहे. काय वाघ जखमी आहे आता. गाईज बघा इथं आलो तसं पाऊस आला आता चाललोय चढतो. हे बघा सगळी जण आहेत. इथे आमचे 3 मेंबर पाटणा येतात. आमचा डॉन आमच्या गावातला. गाईज बघा एक माणूस दमला पण अर्धा पण नाही आलोय. अर्धा म्हणजे अर्ध्याचा अर्धा पण नाही आलोय. तेव्हा आम्ही चौघा आयो इथं आणि अजून तिघा येतात. चला जाऊ चला अरे आपण पोचू. पाय बिया पडू. मग जा तू जा. आम्ही येतो. जा त्याने येऊ देत. अवस्था बघा याची. घाम बघा किती आलाय मला. घाम पाऊस पडते आणि बोलते घाम किती आला. तिघ जण अजून येताना कुठं आहेत काय माहिती. बसलं असतील ते. तू बस. आलं 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 आलं. 3 1 आलं. एक केली खाऊया. केली काय केली आलं. 3 1 आलं. जय जवानचं 3 1. तू तिथून कुठून आलं शॉर्टकटनी. जय जवानचं 3 1 आलं. टॉपचा हा टॉपला असतं. हा सर्वात खाली आणि हा मधी. हा मधी असत. हे मागाच सांग. गाईज आता परत चाललोय. चला वरती चल. नाही एकदा वरती खाली उतरून परत चाललोस वरती. शपथ काय बोललाय बघ. उतरलो चढलो ना आमशील. सगळं पोट आतमध्ये जाईल. झालं नाही पोट. चला ये चला चला परत चाललोय. मॅन फ्रॉम फकीरपाडाच ना. रांदेवाडा फकीरपाडा काय गाव नाही माहिती. गाईस बघा अर्ध्यावर आलोय. सगळी जण जमली. हे बघ क्षमतेपेक्षा जास्त धावल्यावर पण दम लागतं.
आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतं. काय बोललाय. आमचा एक्का आहे जय जवानचा टॉपला, यो मधी आणि हा खाली, आणि यो एक डायरेक्ट यो मारामारी करतो डायरेक्ट भांडणं झाल्यावर. बेस स्ट्रॉंग आहे आमचा, मी सोनू आणि साई. तर गाईज आता आम्ही पोचू. आता बघा, आता पोचू तर आता पहिले पोहू, कारण आम्ही आंघोळ नाही करून आलोय. नंतर आम्ही पाया पडायला जाऊ. मला दाखवतो माझ्या पावाची. तर बघा गाईज, तर फायनली बघा पोचलोय. फोन लाव. गाईज बघा आम्ही पोचलोय. आता कुंडात पोहतोय आम्ही. कुठून विपुल, कुठून काय कुठून? ये 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 इकडे इकडे कर. तसं तो करता सगळे. आता हॉटेल जलपुरीवाला. तू आम्हाला तिथल्या दुकानाला विचारत मी पाड्यावरचं का कामचंद पाड्यावरचं त्याला कोण आहे पण आता पाहून मिळून झालाय पाया बिया पडून, आणि आता परत चाललोय घरी. गाईज बघा आम्ही दोघं आलोय पुढं, आणि आमचं मेंबर अजून पाठीच आहेत. कुठं आहेत माहिती नाही, तर काहीतरी करतात ते बघा आलं येतात. अरे सोहम येतस का? गाईज आता खाली उतरलोय फायनली, आणि आता आम्ही काहीतरी खायला जाऊ आणि तिथनं घरी. तर बघा चाललोय. तर बघा घरी जाऊ. गाईज बघा टायर पंक्चर झालाय, तर पंक्चर काढायला थांबलोय. हायवेवर आहे इथं. तर मी फूड ब्लॉगर नाही, म्हणजे आम्ही बऱ्याच ठिकाणी खायला जातो, पण असं कधी काढलं नाही. फर्स्ट टाइम ट्राय करतोय. तर आधी आम्ही इथे आलेलो तेव्हा आम्हाला चांगलं वाटलं इथलं, पण आता आम्ही तुम्हाला सांगू, सगळं मागवू आणि सांगू तुम्हाला कशी टेस्ट आहे, रेटिंग करू. तर बघा पुढे 7 जण आहेत, आणि आता मी 1 2 4 मिसळ मागवल्यात. आता बघतो त्याची टेस्ट कशी आहे आणि तुम्हाला सांगतो. मागितलं आहे, तर तुम्हाला टेस्ट कशी वाटली? तर गाईज आमचं खाऊन झालं आहे, आणि आता म्हणजे टेस्ट एकदम भारी होती. क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही पण भरपूर, आणि पाव पण एकदम मोठा होता. आणि बाकीच्या मिसळ एकदम अशा पातळ पातळ असतात, पण ही जम अशी ठीक होती आणि चांगली होती. आणि इडलीची पण चव मस्त होती. सांबार तर 1 नंबर होती. आणि पावभाजी पण त्यांच्या मते, मी तर नाही खाली पण त्यांनी खाली दोघंही, पण मस्त होती त्यांनी.
गाईज तर आता आम्ही मागवले कांदा भजी, तर तुम्हाला खाऊन सांगतो. खायते जाम अशी कुरकुरीत आहे, जाम अशी कुरकुरीत आहे आणि चांगली वाटते. आणि क्वांटिटी पण बघा किती आलं आहे. तर गाईज मी भजी टेस्ट केलं आहे, एकदम अशी क्रिस्पी आहे आणि क्वालिटी पण एकदम चांगली आहे. आणि आता आम्ही मागवले आहे पुरी भाजी. तर पुरी भाजीमध्ये बघा काय काय आलं आहे. उसळ आलं आहे आणि बटाट्याची भाजी आलं आहे, चटणी आलं आहे खोबऱ्याची, अजून कांदा लिंबू आणि 5 पुऱ्या. आणि आता हे टेस्ट करून मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या आधी तिकडे बघा काही मसाला डोसा मागवला आहे. तर मसाला डोशाची तुम्हाला कशी वाटली टेस्ट? चांगली नाही? ते बोलत की नाही एवढी अशी खास नाही वाटली. आता मी तुम्हाला पुरी भाजी टेस्ट करून सांगतो. पॉज कर. तर काहीच आता मी पुरी भाजी ट्राय केलं आहे. तर टेस्ट म्हणजे एकदम भारी आहे आणि उसळ पण मस्त लागते. आणि आता मी मागवले लस्सी आणि आई काय मसाला ताक आणि त्यांचे काही काय मागवले थम्स. तर आता मी लस्सी पण एकदम अशी ठीक आहे आणि मस्त लागते. एक चमचा चांगली आहे, म्हणजे टेस्ट एकदम चांगली आहे. तर गाईज आम्ही आता नाश्ता केला आहे आणि आता आम्ही चाललोय घरी. नाही पण टेस्ट जाम चांगली होती. टेस्ट कशी होती तुला? क्वांटिटी पण मस्त होती ना? क्वांटिटी पण मस्त होती. विहान आमचा बोलते की आम्हाला मसाला डोसा नाही आवडला, फक्त ही विहानची कंप्लेंट आहे आमच्या. फक्त एक तो मसाला डोसा या दोघांना आवडला नाही, बाकी सगळं आम्ही नाही खाला. त्याही दोघे खाला, त्याही टेस्ट सांगितली. पण आम्हाला बाकी आम्ही जेवढा खाल्ला तेवढा आम्हाला सगळं आवडला. तर गाईज आम्ही जेवढा खाल्ला त्यात मिसळ पाव एकदम टॉपची लागली आम्हाला. आणि तुम्हाला मी सजेस्ट करू शकतो मिसळ पाव प्लस ताक. मिसळ पाव प्लस ताक विषय संपला. कॉम्बो घेतलात तर एकदम कडक आणि क्वालिटी पण एक नंबर. नंतर कांदा भजी, नंतर कांदा भजी. कांदा भजी पण चांगली होती. आणि हे घेतलेली पुरी भाजी म्हणजे ॲव्हरेज होती. चांगली होती पण. तर गाईज आता आम्ही असं म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी खायला खात जाऊ, म्हणजे वेगवेगळ्या हॉटेल्सना वगैरे कुठे पण. तर मी आता त्या पण व्हिडिओ शूट करणार आहे. तर तुम्ही मला सपोर्ट करा, फक्त तुम्ही बघा मी काय काय टाकतो ते. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आता मी लाईक खेळतोय म्हणजे नवा व्यापार. पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा 6वा 7वा. इथं बस मग पहिला मी पहिला त्याचे 10. मग बरोबर दुसरा आहे, तिसरा आणि चौथा. तू लास्ट आहे. मी 20 भर. हा आणि 40चा लोन घे. 40चा किती लोन. आणि जर फेरीला नाही भरलं 10,000 रुपये. आणि तुला नंतर जेवढा भेटल त्याच्यातून ते कट होणार. म्हणजे तुला विनिंग आली, तू बोलतो 3 लाख. त्याच्यात 40,000 ते किती? 40,000 प्लस 10,000. 10,000. मग ते 50,000 कट होते. आणि मग कोणी ते अर्ध तुझं परत घेतलं तर ते तेवढं कट होती. अर्ध कोण आता कसं कार्ड वापरलं कोणी का नाही घेऊ शकत? कलेक्ट स्पेस आहे ना, कट होते. समजलं. आणि आता ते बघ तुझं घेतलं आता किती 20,000 रुपये इंटरेस्ट पण प्रत्येक फेरीवर. आणि लास्ट पर्यंत जर राहिलं तर 25,000 आहे. आणि जर त्याच्यात जर तुला परत द्यावं लागलं तर लग्न झालं 1,000 रुपये. कोणचं आता लग्न नाही होणार, पोरा होते नाही. मग कोणाला द्यावं लागलं मग ते तुला परत प्रॉमिसरी नोट घ्यावा लागेल. मग चालतं. मग त्याचा पण 1,000 रुपये इंटरेस्ट. हो मग घेईन मी एवढा. एके नोटचा 1,000 रुपये. अरे मग 3 लाख भेटतील आता मला एवढा. आणि लास्ट पर्यंत जर राहिली ना तर याचं 25,000 भरायला लागते. किती देऊ प्रॉमिस? 2 दे. आणि अजून 20,000. आता ते 10,000 तुझ्या द्या. आता मला भरायचं किती एकूण सांग. एकूण किती भरायचं? 50. आता सध्या 50 भरायचं आहे. पण आता 51,000 भरायचं आहे. 51 म्हणजे ती फेरी एक इंटरेस्ट झाला. दुसरी फेरीचा 52 होते. कोण आहे आता? संबंधच काय आहे? मागचं पहिलं चांगलं नव्हतं, आता चांगलं आणलं. आफ्टर रिसिव्हिंग युअर सॅलरी. मग सॅलरी रिसिव्ह नंतर ना आधीची भेटायचं काय संबंध? अरे तिथं काय लिहिलंय? जर तुझ्याकडे जर नोट असेल, इफ यू नो
20,000 promissory note you owe. आफ्टर म्हणजे रिसिव्हिंग सॅलरी आफ्टर 1,000 रुपये. मग किती पेड सॅलरी किती आली तुला? 2. मग 2 टॅक्स कट होता जीएसटी 18%. अरे पण मला नंतर कर्ज लागला ना मला. मी नंतर कर्ज घेतला ना. मला त्या आधीचा संबंध काय? कोण आहे आता? 50. मला 51. त्याला 1,000 आणि बँकेला 50. आता माझी कुठची टर्न नाही व्हायची. कार्ड सगळा जमा होईल तुझा. 10 स्पेस नाही 5 स्पेस पाठवला. कार्ड पण जमा होईल सगळा जमा होईल. लिहिलंय नाही मी 10 स्पेस पाठी देतो. नाही हा नियम तसा आहे. पैसे नाही तर ते जमाच होती ना. आणि 5 स्पेस पाठी जाशी. 10 की 5? नाही हे सगळं दिलं तर 5. तुला द्यायचे आहेत की नाही? अरे द्या तसा नियम आहे हो. द्यायचे आहेत की नाही? नाही. अरे त्याला ऑप्शन नाही. बघू दे काय पण. मी अरे असं होय, आजचा करतो ना नियम मी. बनवतोय. काय वाच. कुठला रिव्हेंजचा ना? नोट वाच नोट. तर गाईज आता मी 2 जण चाललोय गणपती बघायला. दादाचा कोणतरी मित्र आहे त्याची इथे चाललोय गणपती बघायला. तर आता तुम्हाला दाखवतो नंतर गणपतीचं व्ह्यू म्हणजे कसा दिसतो, कसं डेकोरेशन आहे ते सगळं दाखवतो. तर गाईज आता आम्ही आलोय धरमतारला बघा. आणि कारण मावशीचा गणपती 1.5 दिवस असतं तर त्यांचं विसर्जन करायला आलोय आज. म्हणजे आम्ही पवत बिवत नाही पण आम्ही आता असे दरवर्षी येतो आम्ही. हे बघा तर होड्या बिड्या आहेत सगळ्या. आमची पण होडी इथंच असतं कुठेतरी. पण आता कोणतरी म्हणजे काका आमचा घेऊन गेलाय दिसत नाही तर तुम्हाला दाखवली असते होडी. दिसत तर नाही कुठं. ते हाय वाटतं. कुठं? नाही गाडी. गाईज तर आम्ही आता आलोय मावशीचा गणपती विसर्जन करून आत्ताच जस्ट आलो. आणि आता जरा नाश्ता वगैरे करू आणि आता जरा गेम कुठला तरी गेम खेळू आणि नंतर मग आरती आणि जेवू आणि नंतर थोडंसं कॅरम वगैरे काय पण खेळू ते बघा. तर गाईज ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच कमेंट करा. बाय.